हाय, मी जान्हवी. आज मी माझ्या टीमला घेऊन तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करत चेन्नईला निघाले आहे एका ब्रायडल मेकअप आणि मेहंदीसाठी. सकाळी 7:30 वाजता खंडाळ्याहून निघून तासाभरात रत्नागिरीला पोहोचल्यावर माझ्या राईट हँड्स मयुरी आणि सायलीला पिक करून नाश्ता करायला आलो. साऊथ इंडियाला जाणार म्हणून आजपासूनच आम्ही इडली डोसा खायला सुरुवात केली. बरं, नाश्ता झाल्यावर आम्ही गोव्याकडे जायला निघालो. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे सगळीकडेच वातावरण इतकं भारी होतं ना. या मस्त क्लायमेट मध्ये प्रवास करत कधी 4 तास झाले आणि गोवा आलं समजलंच नाही. एअरपोर्ट जवळ येताच आमची एक्साइटमेंट अजूनच वाढत गेली. गोव्यामधल्या मोपा एअरपोर्ट वरून आमची चेन्नईसाठी फ्लाईट होती. चिनारने आम्हाला एअरपोर्ट बाहेर सोडलं आणि मग आमच्या तिघींचा प्रवास सुरू झाला चेन्नईच्या दिशेने. माझ्या टीमला घेऊन इतक्या लांब मी पहिल्यांदाच जात होतो. पुढे सगळं चेकिंग वगैरे झाल्यावर आम्ही आत गेलो. बरं, हा आहे आजचा माझा चेन्नई वर्क ट्रिपचा फर्स्ट आउटफिट. लंच मध्ये आम्ही डॉमिनोज पिझ्झा खाल्ला. बोर्डिंग सुरू झाल्यामुळे उरलेला पिझ्झा पॅक करून फ्लाईट मध्ये खाण्यासाठी घेऊन गेलो. सायली आणि मयुरी आज पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होत्या, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट माझ्यापेक्षा डबल होती. जाताना मयुरी विंडो सीटला बसली होती. थोड्याच वेळात टायमिंग झालं आणि विमानाने आकाशात उंच झेप घेतली. दोघी सुद्धा इतक्या घाबरल्या होत्या की एकमेकींचे हात घट्ट धरून बसल्या होत्या. ढग इतक्या जवळून बघायला किती भारी वाटतं ना. पुढे पाऊण तासातच आम्ही चेन्नई जवळ पोहोचलो. खिडकीतून खाली बंगालचा उपसागर दिसत होता. विमान लँड होताना सुद्धा मयुरी इतकी घाबरली होती ना. आणि काही वेळातच नांगडा चैनेक्कू बंधू विट्टो. मग समजलं नाही ना मी काय म्हटलं. मी म्हटलं आम्ही चेन्नईला पोहोचलो आहोत. पुढे बॅग्स घेऊन बाहेर पडल्यावर टॅक्सी ड्रायव्हरला कुठे जायचं हे सांगणं सुद्धा इतकं कठीण जात होतं. शेवटी चॅट जीपीटी आणि जेमिनाईच्या मदतीने मी तमिळमध्ये बोलायला सुरुवात केली. तू नान उंगळुक्कू मॅप इला पार्तू वळीगट्टी सोलगिरे इडद पक्कम. पुढे काही वेळातच आम्ही हॉटेलला पोहोचलो. तर ही आहे आमची रूम. आमची रूम इतकी भारी होती की रूम मधून मस्त समुद्राचा व्ह्यू दिसत होता. तमिळ मध्ये सांगायचं झालं तर कडल व्ह्यू रोंबा नल्ला इरुक्कू. यानंतर मी चहा केला आणि चहा पिऊन मस्त रिफ्रेश झालो. काही वेळातच आजची ब्राईड आली आणि आम्ही कामाला सुरुवात केली. जवळपास 4 तासात फ्रंट हँड्स आणि साइड बाय साइड पायांची मेहंदी सुद्धा पूर्ण झाली. ही आहे आजच्या ब्राईडच्या फ्रंट हँड्सची ब्रायडल मेहंदी. यामध्ये हत्ती, कमळं, मोर अशा सगळ्या ब्रायडल एलिमेंट्स काढल्या होत्या. आणि ही आहे पायांची मेहंदी. पायावर सुद्धा सुंदर कमळ आणि मोरांची जोडी काढली होती. यानंतर बॅकहँड्सची मेहंदी काढायला सुरुवात केली. बॅकहँड्सवर हरणांची जोडी आणि पक्ष्यांची जोडी काढली होती. बरं, फायनली सगळं काम पूर्ण होईपर्यंत रात्रीचे बरोबर 12 वाजले. यानंतर फ्रेश होऊन मस्त बिर्याणी खाल्ली आणि त्या दिवशी आराम केला. बरं, आजचा आमचा रत्नागिरी टू चेन्नई प्रवास आणि आजची ब्रायडल मेहंदी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बरं, चेन्नई मधल्या डे 2 ला आम्ही आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करताना काय काय फिरलो हे बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.